नमस्कार मित्रांनो, तुमच्या जीवनात अडचणी येत आहेत का? मन अस्वस्थ आहे का? गुरूंची कृपा तुम्हाला पण मिळवायची आहे का? तर मग ऐका, आजचा अध्याय तुमच्यासाठीच आहे. श्री गुरुचरित्र अध्याय पहिला, जो तुमचं जीवन बदलू शकतो. एक शांत सकाळ होती. वातावरण खूप प्रसन्न होतं. पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होता. सगळीकडे एक वेगळीच शांती होती. त्यावेळी एक भक्त जंगलाच्या दिशेने चालत होता. त्याचं नाव होतं श्री नामधारक. नामधारक खूप भक्तीने भक्ती करायचा. देवावर त्याचा पूर्ण विश्वास होता. तो मनापासून श्रद्धा ठेवायचा. पण तरीही त्याच्या आयुष्यात दुःख समाप्त होत नव्हतं. संकट सतत धाव घेत होती. मनात अस्वस्थता निर्माण होत होती. तो मनात म्हणत असायचा, मी एवढी भक्ती करतो तरी पण माझ्या आयुष्यात एवढं दुःख का येत आहे? देव माझं काय ऐकत नाहीये? अशा विचारांनी तो खूप दुःखी होत असायचा. आणि एक दिवस तो जंगलात निघून गेला. जंगल खूप शांत होतं. झाडं, वारा आणि निसर्ग. तेव्हा त्याला दूरवर एक तेजस्वी व्यक्ती दिसली. ते एक योगी होते. शांत, समाधानी, दिव्य. ते होते सिद्धमुनी. नामधारक त्यांच्या जवळ गेला आणि त्यांच्या पायांवर पडला. अक्षरशः रडू लागला. तो म्हणाला, गुरुदेव, माझं जीवन दुःखाने भरलेलं आहे. मी खूप भक्ती करतो, मनापासून प्रार्थना करतो, पण मला शांती मिळत नाहीये. आत्मा सतत दुखत असतो. मला योग्य तो मार्ग दाखवा. सिद्धमुनी प्रेमाने हसले आणि म्हणाले, बाळा, गुरु शिवाय जीवन अपूर्ण आहे. गुरु म्हणजे साक्षात परमेश्वर. हे ऐकून नामधारक आश्चर्यचकितच झाला आणि म्हणाला, गुरु इतके महान कसे? कृपा करून मला समजत नाहीये, मला समजावून सांगा. सिद्धमुनी म्हणाले, मी तुला एक पवित्र कथा सांगणार आहे. ही कथा आहे श्री गुरुचरित्र. ही कथा ऐकल्याने दुःख दूर होतात आणि जीवनात शांती येते. नामधारक शांत बसून ऐकत होता. सिद्धमुनी पुढे म्हणाले, प्राचीन काळात ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रैमूर्तींनी अवतार घेतला होता आणि भगवान दत्तात्रयांना दत्तात्रय म्हणजे ज्ञान, भक्ती आणि वैराग्य तेच खरे गुरु मानतात. गुरु अज्ञान दूर करतात आणि जीवनाला योग्य ती दिशा देतात. नामधारक मंत्रमुक्त झाला. त्यांच्या मनातील शंका पूर्णपणे दूर होत होत्या. सिद्धमुनी म्हणाले, जो गुरुचरित्र ऐकतो त्याच्या जीवनात शांती प्रदान करते, समाधान मिळते आणि त्यांचा योग्य मार्ग सापडतो. हे ऐकून नामधारकाच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, मला ही कथा पूर्ण ऐकायची आहे. कृपा करून मला पूर्ण कथा ऐकवा. माझं जीवन बदलायचं आहे. सिद्धमुनी हसले. ते म्हणाले, नक्कीच बाळा, तुला पूर्ण कथा ऐकायला नक्कीच मिळणार. पुढील अध्यायात गुरूंच्या दिव्य लीलांची कथा आहे. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय येथे समाप्त होतो. जर तुम्हाला पुढचा अध्याय पाहायचा असेल तर कमेंट मध्ये जय गुरुदेव दत्त लिहा. व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.